नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आमच्या स्वामी प्रवास या चॅनेलमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे स्वामींच्या दर्शनानं. श्री स्वामी समर्थ. हे मंदिर आहे हे जे मी हॉलमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे मला असं प्रशस्त स्वामींसाठी फक्त हे करायचं होतं, कारण मी हे जे पोथी वगैरे आहे ना, स्वामी चरित्र सारामृत वगैरे हे रोज पारायण करते. माझं किचन छोटं आहे आणि त्यामुळे मला तिथं बसता येत नाही. त्यामुळे मी हॉलमध्ये असं सेपरेट करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवेनच हॉल माझा कसा आहे किंवा हे मंदिर कसं ठेवलं आहे तिथं हॉलमध्ये. तर मी तुम्हाला आजपासून माझी स्वामींची पूजा. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आंघोळ वगैरे करून आलेली आहे. तर स्वामींची पूजा करण्या अगोदर आपण ज्या ठिकाणी आपले स्वामी आहेत ती जागा पहिली स्वच्छ केली पाहिजे. झाडून पुसून ती जागा स्वच्छ करायची आणि नंतर मग आपण दिवाबत्ती लावायची. पहिला अगदी दिवा लावायचा आणि मग स्वामींची पूजा करायची आहे. तर मी स्वामींची पूजा कशी करते हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे स्वामी भक्त आहेत ते तर बघतीलच आणि जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा. माझं काही चुकत असेल, माझ्याकडून काही राहिलं असेल स्वामींची पूजा करणं, कारण मी माझ्या पद्धतीनं करते, मला बदल करायला आवडेल तर तुम्ही ते सांगू शकता. चला तर हा माझा हॉल आहे. हॉलमध्ये असा सोफा सेट आहे एका बाजूला आणि एका बाजूला असं आम्ही टेबल बनवून घेतलेलं आहे, जे बसायला होईल असं. आणि त्याच्या खाली कप्पे पण आहेत, कपडे वगैरे ठेवतो आम्ही रोजची लागणारे वगैरे. तर सगळ्यात आधी मी हे साफसफाई करून घेतला, सोफा सेट आणि उशांचे कवर वगैरे व्यवस्थित लावले. आता बघा, आपण कितीही सरळ कितीही व्यवस्थित ठेवलं तरी हे काय राहत नाही. त्यासाठी घरात मुलं लहानच असायला पाहिजे असं नाही, मोठी मुलं सुद्धा व्यवस्थित ठेवत नाही. तर मी पहिला ते झाडून धूळ वगैरे साफसफाई करून उशा वगैरे व्यवस्थित करून घेतलं, कारण त्यातली काही धूळ वगैरे असेल तर ती खाली पडेल आणि मग आपण खालचं जेव्हा झाडू मारतो तेव्हा सगळंच निघेल. त्यासाठी मी ते व्यवस्थित लावून घेतलं. आणि ह्या कपाटावर पण मी छोटी गादी टाकलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपले कुशन ठेवलेले आहेत. आता याच्या पाठीमागे खिडकी आहे. तर माझं घर वरच्या मजल्यावर आहे, म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती घर आहे माझं. तर हॉलमध्ये उत्तर दिशेला माझा हा मोठा सोफा आहे आणि स्वामींच्या मंदिरला लागूनच एक चेअर ठेवल्या आणि अजून अडचण होते म्हणून एक चेअर आत ठेवून दिलेली आहे. तर अशा प्रकारे मी माझा हॉल स्वच्छ करून घेतला पहिला झाडून. आता बाहेरच्या बाजूला अशी छोटीशी गॅलरी आहे आणि त्याच्या खाली असा जिना आहे, म्हणजे जो बाहेरून आहे, म्हणजे आम्हाला घरातून बाहेर जावं लागत नाही, म्हणजे खालच्या घरातून बाहेर जावं लागत नाही. तर हा जिना बाहेरच्या बाहेर आहे. चपला आहे, स्टँड आहे इथं. तरीसुद्धा किती जरी ठेवलं ना तरी मुलं बाहेर गेले की व्यवस्थित आल्या वरती काही ठेवत नाहीत. हे त्यांचं रोजचंच आहे. काय 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 आता बाहेरचं सगळं साफसफाई झाडून पुसून झाल्यानंतर आता आले स्वामींच्या मंदिरकडे. तर पूजा करायच्या अगोदर जी काही शिडी फुलं वगैरे, म्हणजे कालची फुलं वगैरे घातलेली असतात ते सगळं काढून घ्यायचं. मंदिर पूर्णपणे मोकळं करून घ्यायचं, कारण आपण जेव्हा घर स्वच्छ करतो तेव्हा तसंच त्याच पद्धतीनं मंदिरसुद्धा स्वच्छ करून मगच स्वामींना बसवायचं. किंवा घरात देवघर असू दे, ते सुद्धा पूर्ण देवघरातले देव सगळे खाली काढून घ्यायचे आणि मंदिर म्हणजे देवघर स्वच्छ पुसवून घ्यायचं आणि मगच त्यात आपले देव ठेवायचे. आता बघा, आपण सुद्धा जिथं जागा स्वच्छ असेल त्याच ठिकाणी आपल्याला पण बसायला आवडतं ना, त्याच पद्धतीनं आपण देवांसाठी सुद्धा जागा स्वच्छ करायची आहे. आता मी सगळं काढून घेतलं, समया वगैरे सगळं जे काय आम्ही स्वामींना मी पाणी ठेवते, प्रसादासाठी काय ठेवत असेल ते सगळं काढून घेतलं आणि स्वामींना सुद्धा असं टिपॉयवर, म्हणजे मी पाटावरती नाही घेत, असं टिपॉयवरतीच ठेवते आणि तिथंच मी स्वामींना आंघोळ म्हणा किंवा काय असेल ते त्यांचं पुसून पुन्हा नवीन वस्त्र वगैरे अशी घालते. आणि त्यासाठी मी आता टिपॉयवर काढून घेतलेले आहे स्वामी महाराजांना. पूर्ण मंदिर साफ केलेलं आहे
म्हणजे मोकळं करून घेतलेलं आहे. सगळ्या वस्तू बाजूला काढून घेतलेल्या आहेत. आता एका कपड्यानं ते मी मंदिरसुद्धा पुसून घेणार आहे. हा आता ओला कपडा आहे, तर मी मंदिर पूर्णपणे असं पुसून घेतलं. आता लाकडी मंदिर आहे त्यामुळं मी जास्त काही पाण्याचा शिंतोडा केलेला नाही. फक्त असं ओलं कापड, थोडंसं ओलं कापड केलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे. तर मी पाठीमागचं हे व्हाईट कलरचं ॲक्रेलिकचं मंदिर आहे, तर जास्त काही मी पाणी लावून घेतलं नाही. पण आजूबाजूला सुद्धा रोजच्या रोज, कारण आपण धूप, दीप, अगरबत्ती, कापूर असं काहीतरी लावत असतो ना आपण रोज, तर त्या धुरामुळे साईडचं मंदिरसुद्धा काळं होत असते. त्यामुळं आपण साईडने सुद्धा कपडा मारून घ्यायचा आहे. तर स्वामींची पूजा करण्या अगोदर मी इथं दिवा लावून घेतलेला आहे पहिला. आता मी स्वामींना आंघोळ घालून घेतलेली आहे. स्वच्छ कापडानं असं पुसून घेते मी. हे माझं रोजचंच काम आहे. तर असं पूर्ण स्वच्छ पुसून घेते. असं काय डोक्यावरून बदाबदा पाणी वतायचं वगैरे असं नाही करायचं स्वामींच्या बाबतीत. कारण आपण स्वामी हे आपले घरातलेच मानतो. त्यामुळं स्वच्छ आपण जसं माणसांना आंघोळ घालतो किंवा आपल्या मुलांना आंघोळ घालतो, त्याच पद्धतीनं आंघोळ घालून असं स्वच्छ कान, डोळे, सगळे हात, पाय असं स्वच्छ पुसून घ्यायचं. आपण जसं आंघोळ केल्यानंतर वाळल्या टॉवेलनं पुसून घेतो तसंच. आणि हे बघा, लक्षात ठेवा, स्वामींची वस्त्र जी आहे ती फक्त त्यांना त्यांच्यासाठीच ठेवायची. त्याचा वापर इतर काहीतरी वस्तू पुसण्यासाठी वगैरे अजिबात करायचा नाही. तर बघा, इथं मी अगदी नाक, डोळे, तोंड सगळं व्यवस्थित, कान वगैरे पुसून घेतलेलं आहे. आता हे बघा, हे अत्तर, ही ना अत्तर आहे. स्वामींसाठी जर तुम्ही अत्तर लावणार असाल तर हेच घ्या, कारण हे स्वामींचं अगदी आवडतं अत्तर आहे. आपलं पूजा साहित्य वगैरे जिथं भेटतं ना, तिथं हे भेटतंच. आपण मागून घ्यायचं किंवा हा एक केवढा अत्तर असतं बघा, हे 2च चालतात. त्यातलं त्यात म्हटलं तर हे हिना अत्तरच स्वामींचं आवडतं अत्तर आहे. त्यामुळे शक्यतो हेच घ्या भेटलं तर. त्याच्यानंतर हे चंदन आहे, हे पिवळं चंदन आहे. लाल केशरी पण भेटतं, पण पिवळं चंदन लावायचं आपण स्वामींना आणि त्याच्यावरती अष्टगंध लावायचा. तर हे लिक्विडमध्ये आहे, छान आहे आणि ह्याचा वाससुद्धा म्हणजे सुगंधसुद्धा इतका छान येतोय ना. त्या कपाळाला चंदन लावून झाल्यानंतर जिथं जिथं स्वामींचे आता बघा फोटो असतील किंवा मूर्ती असतील, त्यांना असे लावलेलं असतं बघा गंध, तर आपण पण त्याच ठिकाणी लावायचं आहे, गंध लावायचं. त्याच्यानंतर थोडंसं अष्टगंध लावायचं. आता हे सगळं झाल्यानंतर स्वामींना मी वस्त्र घातलेलं आहे. तशी भरपूर वस्त्र आहेत माझ्याकडं, पण आज मी हे घालणार आहे. तर बघा किती छान दिसत आहेत स्वामी महाराज. आता ही माळ मी घालणार आहे त्या स्वामींना. तर ही मी बनवलेली आहे माळ. त्याच्यामध्ये एक रुद्राक्ष आहे, पंचमुखी रुद्राक्ष आहे. तर ही माळ मी घरी बनवलेल्या, अशा 2-3 माळा मी बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही छान टोपी घातलेली आहे, त्याच कपड्यामधली आहे. किती छान दिसत आहेत स्वामी महाराज. चला तर मग आता मंदिरमध्ये स्वामींना ठेवून घेऊया. तर हे एक कापड आहे, ते सुद्धा मी स्वतः तयार केलेलं आहे, साईडनं लेस वगैरे लावून. तर ते मी असं खाली अंतरलेलं आहे पायरीवरती. त्याच्याबरोबर हे असं एक आसन आहे, 2-3 आसन आहेत. एक छोटं आहे ते प्रसादाची जी वाटी असते त्याच्या खाली ठेवायला मी केलेलं आहे, आणि 2 मोठे आहेत ते समयांच्या खाली ठेवण्यासाठी मी केलेलं आहे. तर आता स्वामी आपले मंदिरात बसत आहेत. आता अशा मी 2 समया ठेवलेल्या आहेत बाजूला, लावलेल्या आहेत त्या. नंतर पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे, छोटा चंबू आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता इथं मी थोडीशी साखर ठेवलेली आहे प्रसादासाठी, आणि त्याच्यानंतर अगरबत्ती, धूप वगैरे काय असेल ते मी करून घेतलेलं आहे. आता पोती वाचणार आहे, तर ह्या स्टँडवर मी पोती वगैरे ठेवून घेतलेली आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आता माझी सगळी साफसफाई, पूजा स्वामींची सगळं झालेलं आहे, दिवाबत्ती सगळं झालेलं आहे. तर आता मी वाचणार आहे पोथी. माझी रोज नित्यसेवा आहे. मी रोज 3 अध्याय 11 माळी स्वामी समर्थांची नामस्मरणाची ही माळ जी आहे ही जप करते, आणि त्याच्यानंतर तारक मंत्र एकदा म्हणते. कारण एवढा वेळ माझ्याकडे नाही, पुढे जाऊन बघाल तुम्ही माझं कामाचं रुटीन कसं आहे ते. त्यामुळे मला जेवढं जमल ते एवढी मी स्वामींची सेवा करते.
चला तर मग आता मी पोथी वाचणार आहे. मी इथे एकटीच आहे, त्यामुळं मी पोथी वाचताना कोणी शूट करू शकत नाही. त्यामुळं मी आता इथंच बंद करते. चला तर मग आता मी पोथी वाचणार आहे. मी इथे एकटीच आहे, त्यामुळं मी पोथी वाचताना कोणी शूट करू शकत नाही. त्यामुळं मी आता इथंच बंद करते. माझी पोथी वगैरे, नामस्मरण, जप, तारक मंत्र सगळं करून झालेलं होतं. तर हे बघा माझ्या स्वामींचं रूप किंवा माझं पूजेचं स्वरूप बघा. मी देवघरात जास्त गर्दी केलेली नाही आहे. जेवढं पाहिजे तितकं पाहिजे तितकंच ठेवलेलं आहे. तर हे किती छान रूपडं दिसत आहे माझ्या स्वामींचं. तर हा वरती जो फोटो आहे तो मी पहिला पूजत होते. त्याच्यानंतर मग हे मंदिर खाली आत्ता आणलेलं आहे. जेव्हा ही स्वामींची स्थापना केली तेव्हा हे मंदिर आणलेलं आहे. छोटंसंच आहे, म्हणजे त्या हिशोबानंच मी घेतलेलं आहे मूर्तीसुद्धा. तर तुम्हाला माझं छोटंसं मंदिर किंवा माझे स्वामी कसे दिसतात हे प्लीज सांगा तुम्ही.